उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नुकताच जुन्नर तालुक्याचा दौरा करत विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं। पण या अजित पवारांच्या दौऱ्यामध्ये स्थानिक आमदार असलेले शरद सोनवणे गैरहजर राहिल्यानं चर्चेला उधाण आलंय। सोनवणेंच्या गैरहजेरीनंतर राऊतांनी त्यांची हजेरी घेतल्यानं राजकारण तापलंय। अजित पवारांचा दौरा, सोनवणेंची दांडी, प्रोटोकॉलचं कारण, गैरहजेरीचं धोरण, मतदार यादी जोडा मनात दादांचा टोला, सोनवणे शहांच्या पक्षात राऊतांचा हल्ला। अजित पवारांनी जुन्नर तालुक्याचा झंझावाती दौरा करत विकास कामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन केलं। पण अजित पवारांच्या या दौऱ्यात स्थानिक आमदार शरद सोनवणेंच्या गैरहजेरीनं सारेच अवाक झाले। अजित पवारांनी मात्र सोनवणेंनी गैरहजर राहण्याविषयी सांगितल्याचं स्पष्ट करत यापुढे निमंत्रण पत्रिकेला मतदार यादीत जोडा असं म्हणत सोनवणेंना टोला लगावला। सगळे प्रमुख घेतले, तुम्ही पण भेटला ना, त्यामध्ये त्यांनी पण फोनवर संपर्क साधला। ठीक आहे मित्रांनो, हे बाबा पुढच्या वेळेस सगळी यादी आपल्याला असं करता येईल का? आमची गुजरातमध्ये अध्यक्ष टाकायचं, बाकीची अख्खी मतदार नाराजच व्हायला। अजित पवारांच्या या चिमट्यानंतर शरद सोनवणेंनी मात्र प्रोटोकॉलचं कारण पुढे केलं। जिथे स्थानिक आमदाराला डावललं जात असेल अशा कार्यक्रमाला का जायचं असा खुलासा सोनवणेंनी केला। अजितदादा पवारांच्या कार्यक्रमामध्ये विधानसभेच्या विद्यमान आमदारांचं कुठेही नोंद घातलेली नाही, माजी आमदारांची घातली। कारण काय नाही, म्हणजे तुम्हाला हा जो भेदभाव करायचा आहे, हा भेदभाव फार वाईट आहे आणि जनता हुशार आहे, जनतेला सरळ कळतं। ठीक आहे, तुम्हाला पक्ष वाढवायचा आहे, तुम्हाला तुमचे कार्यकर्ते पुढे नाही, त्यासाठी तुम्ही स्वतंत्र तुमचे मेळावे आयोजित करा। अजित पवार आणि जुन्नरच्या अपक्ष आमदाराच्या या नाराजी नाट्यात ठाकरेंच्या सेनेनंही उडी घेतली। सगळ्या पक्षात फिरून आलेले सोनवणे आता सध्या कुठे दिसत नाहीत, ते अमित शहांच्या पक्षात असल्याचा टोला राऊतांनी लगावला। ते आहेतच, पण दिसताच कुठे? बिबट्या दिसतोय तरी काल सुद्धा दिसले नाच कुठे अजित पवारांच्या कार्यक्रमात, सरकारी कार्यक्रमात। तसं कोणतरी मला सांगत होतं, बघा हा जो बिबट्या आहे 2 पायाचा, हा आमच्या पक्षात सुद्धा होता, तो राज ठाकरेंच्या पक्षात सुद्धा होता, आता तो अमित शहाच्या पक्षात गेलेला आहे। शरद सोनवणेंनी अजित पवारांच्या दौऱ्याला गैरहजर राहत एक प्रकारे त्यांची नाराजीच उघड केल्याचं दिसतंय। याचे येत्या काळात काय पडसाद उमटतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। सचिन तोडकर, न्यूज 18 लोकमत, जुन्नर।